राष्ट्रवादीचे पुण्यातील मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं आत्महत्या केली आहे। वैष्णवी हगवणे असं मृत सुनेचं नाव आहे। मात्र वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केलेला। आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचा, मारहाणीचे व्रण शरीरावर असल्याचं समोर आलंय। वैष्णवी हगवणे यांनी आपल्या मैत्रिणीशी फोनवरून संवाद साधला होता। यावेळेला तिनं लग्न करून चूक झाल्याचं सांगितलं, मात्र खूप त्रास सहन करावा लागत असल्याचं तिनं सांगितलं। तसंच लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं वैष्णवी मैत्रिणीला म्हणाली होती। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 3 आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्यांना आता 26 मे पर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे। राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू असल्याचा दावा पोलीस करत असताना वैष्णवी यांच्या कुटुंबियांनी मात्र हगवणे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। अजित पवार हे स्वतः वैष्णवीच्या लग्नात होते, त्यांनी आशीर्वादही दिले। दादांनी लाडक्या बहिणीला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांनाच थेट प्रश्न केलाय। अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार, असा सवाल अंधारेंनी विचारलाय। करमाळा तालुक्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आढावा बैठक घेतली। यावेळेला माजी खासदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। मंत्रालयातील दालनामध्ये मंत्री आशिष शेलार यांनी विविध खासगी रेडिओ क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला। मराठी भावगीत, भक्तिगीतं आजही मराठी मनावर अधिराज्य करणारे आहेत, त्यामुळे आजच्या नव्या रेडिओ स्टेशनवरून ही भावगीतं आणि भक्तिगीतं नियमित प्रसारित करा अशी सूचना शेलार यांनी केली आहे। यमुना नदीच्या स्वच्छतेसंदर्भात उद्या अमित शहा यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृह मंत्रालयाची बैठक होणार आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इतर मान्यवर बैठकीला उपस्थित असतील। यमुनेच्या स्वच्छतेबाबत यामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी भारतीय लष्कराच्या जवानांची भेट घेतली। यावेळेला त्यांनी जवानांशी संवाद साधत त्यांना मिठाईचं वाटप केलंय। मला कधीही तांदूळ विकत घ्यावे लागत नाहीत, कारण माझे समर्थक मला गिफ्ट म्हणून तांदूळ देतात, असं विधान जपानचे कृषी मंत्री ताकुओ एतो यांनी केलंय। या वादग्रस्त विधानामुळे विरोधक आणि जनतेकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली आहे। दरम्यान एतो यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द केलाय। पंढरपूर तालुक्यातील अनेक बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतायत। सिबिल स्कोअरसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँका आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदारांकडे केली आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांचा 24 मेला वाढदिवस आहे, मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या कारवाईत शूर जवानांनी प्राण गमावलेत। या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नसल्याचं ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलंय। मुंबईतील लक्ष्मी नारायण मंदिराला नोटीस पाठवण्यात आली आहे। बिल्डरच्या फायद्यासाठी मंदिर पाडण्यात येणार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। त्यांनी मंदिराला भेट देऊन मंदिर पाडू देणार नसल्याचा इशारा दिलाय। बिल्डरानं मंदिर पाडलं तर त्याला मुंबईत काम करू देणार नसल्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। विदर्भ आणि मराठवाड्याकडे पाठ फिरवणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दणका दिलाय। विदर्भ आणि मराठवाड्यातील रिक्त पदं अग्रक्रमाने भरा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिल्यात। विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रलंबित कामं तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत। नाशिकमध्ये छगन भुजबळांनी बॅनरबाजी केली आहे। छगन भुजबळांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनाच पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। सोलापुरात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे। माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे शिवसेनेच्या वाटेवर आहेत। सिद्धराम म्हेत्रेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धराम म्हेत्रे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 103 नवीन अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन करणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील आमगाव आणि लासलगाव रेल्वे स्थानकांचा समावेश प्रशासनाचा प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा आणि त्यांना रेल्वे स्टेशनवर चांगल्या सुविधा मिळाव्या त्यासाठी स्थानकामध्ये सुधारणा करण्यात आल्या। जालन्यात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आलाय। ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यानं परिसरामध्ये फटाके फोडत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला।
सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळेला काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ माढा तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला। तसंच नागरिकांनी भारत माता की जय अशा जोरदार घोषणा दिल्या। शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी येवल्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे। येवला शहरातील हुतात्मा स्मारक येथून या यात्रेला सुरुवात झाली। यावेळेला शेकडो नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते। भारतीय सेनेच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी कर्जत शहरामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेला मुसळधार पावसानं हजेरी लावली, मात्र नागरिकांनी भर पावसामध्ये तिरंगा यात्रा सुरूच ठेवली। यावेळेला माजी सैनिक तसंच नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। अमरावतीमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाल्यानं शहराची वाहतूक व्यवस्था खोळंबली होती। भिवंडीमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित ग्रामस्थांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता शासनाने मनमानी पद्धतीनं बुलेट ट्रेनच्या कारशेडचं काम सुरू केल्यानं हे प्रकल्प बाधित आक्रमक झाले। त्यावेळेला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांनी शोले स्टाईल आंदोलन केलंय। वटकळी गावात जलजीवन मिशनच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिक करतायत। विहिरीला पाणी कमी असतानाही जलवाहिन्या अंथरण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पाऊल उचललंय। राहता तालुक्यातल्या कोल्हारमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। एका शेतकऱ्याच्या शेताच्या आजूबाजूला लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद होणारा चौथा बिबट्या आहे। दरम्यान कोल्हार भगवतीपूर परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता वन विभागानं वर्तवली आहे। पुण्यामध्ये काल तब्बल 50 ते 120 मिलीमीटर पाऊस झाल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचा दावा पुणे पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केलाय। यापुढे मात्र पालिकेची यंत्रणा कुठेही पाणी तुंबू देणार नाही, यासाठी युद्धपातळीवर नालेसफाईची कामं सुरू असल्याचं पालिका आयुक्तांनी म्हटलंय। पुण्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय। दत्तवाडी, सिंहगड रोड, धायरी, कोंढवा भागामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं सखल भागात पाणी साचलंय। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नवी मुंबईतील नेरूळमध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस झालाय। दरम्यान एका इमारतीवर वीज कोसळून इमारतीच्या पाण्याच्या टाकीचं मोठं नुकसान झालंय। या ठिकाणी अग्निशमन दल दाखल होऊन इमारतीची तपासणी केली आहे। चंद्रपूर शहरात दुपारी अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। यामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र अचानक कोसळलेल्या सरींमुळे वाहतुकीवर परिणाम झालाय। हवामान विभागानं पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे। बीडच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, मात्र या मुसळधार पावसाने कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडल्यानं वाहन चालक जीव धोक्यात घालून रस्ता पार करतात। चंद्रपूर शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। काही दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा दिलाय। तसंच हवामान विभागानं पुढील काही दिवस हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे आंबा, केळी, भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। तसंच वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालंय। दिल्लीच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे। 2 दिवसांपासून दिल्लीचं तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचलंय। त्यामुळे अचानक आलेल्या मुसळधार पावसानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला, मात्र पावसामुळे अनेक परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता। नागपूर शहरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली, मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा दिलाय। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे काढणीला आलेला आणि काढणी सुरू असलेला भुईमूग, हळद, मूग पिकांना मोठा फटका बसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यासह अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लागली आहे। पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे, मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा दिलाय।
मुंबईतील अंधेरीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान काही वेळानंतर पावसानं उसंत दिल्यानं परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे. नवी मुंबईत अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे 8 झाडं कोसळली आहेत आणि तसंच एपीएमसी मधील भाजी मार्केटमध्येही पाणी साचले, तर दिवसभरामध्ये 22.71 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.